वेलकम एव्हरीबडी टू शारदा कॉम्पिटिटिव्ह फोरम. मी रुशाली गोंदराव तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. जनरली न्यूजमध्ये 5-6 दिवसांपूर्वी इलेक्ट्रॉल बॉन्ड्स निवडणूक रोखे ह्याच्याबद्दल एक खूप छान चर्चा आली होती. द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ह्याच्याशी रिलेटेड खूप छान आर्टिकल आला आणि तसा हा जो मुद्दा आहे हा वारंवार न्यूजमध्ये असतोच असं माझं ऑब्झर्वेशन आहे की जेव्हा जेव्हा निवडणुकीची धामधूम सुरू होते. ओके. आणि तुम्हाला माहितीये की असं एकही वर्ष नाहीये की आपल्या देशामध्ये इलेक्शन्स होत नाहीत. अगदी महिना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर जसं हे जे निवडणूक रोखे आहेत इलेक्ट्रॉल बॉन्ड्स जे आहेत. ओके. तर ते बॉन्ड्स कशा पद्धतीने वर्क करतात आणि आता लेटेस्ट हा मुद्दा चर्चेत का होता ह्याच्याबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत. ठीक आहे. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे बॉन्ड निवडणूक रोखे जारी करण्यामागचं लॉजिक काय होतं. ओके. की म्हणजे पैसा नव्हता का की लोकांकडनं पैसा काढून घ्यायचा होता की पक्षांकडे पैसा नाहीये काय आहे. ओके. आता बघा दोनच मुद्दे इथे आता सध्या चर्चेत असण्याचं कारण म्हणजे एक अनॉनिमस डोनर. ओके. म्हणजे जे कोणी पैसे देणारे आहेत जे डोनर आहेत त्यांची ओळख राहते का म्हणजे ओळख अबाधित राहते आहे का. ओके. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे याच्यामध्ये खरोखर ट्रान्सपरन्सी आहे का कसं आहे ते आपण पुढे बघूया. म्हणजे जस्ट आता मी तुम्हाला तेच एक्सप्लेन करणार आहे. तर एक महत्वाचा मुद्दा हे कोण देऊ शकतं बघा. ज्या वेळेस ही स्कीम आली होती निवडणूक रोखे योजना. ओके. 17-18च्या दरम्यानचा हा किस्सा आहे. युपीए गव्हर्नमेंट होतं त्यावेळेस सुद्धा हा किस्सा झालेला होता. नंतर आलं मग ह्याला लिगलाइज करण्यात आलं. आणि मग त्यावेळेस काय केलेलं की 20,000 रुपयापर्यंतची कॅश अमाऊंट तुम्ही एखाद्या तुमच्या आवडीच्या राजकीय पक्षाला देऊ शकता. आता हे जे प्रमाण आहे ते 20,000वरून डायरेक्टली 2,000वर आणलेलं आहे. जर का एखाद्या राजकीय पक्षाला तुम्हाला जर का कॅश मध्ये काही पैसे द्यायचे असतील तर त्याची अमाऊंट मिनिमम 2,000च आहे. सॉरी मॅक्सिमम 2,000 आहे. आणि याच्यावरती जर का तुम्हाला पैसे देण्याची इच्छा असेल तर ते तुम्हाला इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातूनच देण्यात येते. ओके. मग आता प्रश्न असा आहे पूर्वी 20 होतं आणि आता हे 2 केलं. मग ओळख वगैरे कसं काय आहे हे सगळे मुद्दे टप्प्याटप्प्याने आपण समजून घेणार आहोत. बघा सध्या सुप्रीम कोर्टाचं 5 जजेसचं एक पॅनल बसलेलं आहे आणि ते त्याच्या ह्याच 2 गोष्टींवरती चर्चा करतात. एक मुद्दा आहे ट्रान्सपरन्सीचा आणि एक आहे अनॉनिमस डोनर. ह्या 2 गोष्टींवर इथे चर्चा केलेली आहे. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की कोणत्या राजकीय पक्षांना बॉन्ड्सद्वारे पैसे मिळू शकतात. कोणत्या बॉन्ड्सच्या द्वारे म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाला तुम्हाला जर का पैसे द्यायचे असतील तर ते मिनिमम 2,000 कॅश देऊ शकता. मग तो एखादा लोकल प्रादेशिक पक्ष असू दे तो अगदी 8-15 दिवसापूर्वी जर का आलेला असेल तो सुद्धा किंवा अगदी नॅशनल जे मोठे मोठे अनेक वर्षापासून कार्यरत असणारे जे पक्ष आहेत ते असू द्या. तुम्हाला कोणालाही पैसे द्यायचे असतील फ्रॉम ए टू झेड फ्रॉम स्टार्ट टू एंड तर 2,000 ही त्यांनी लिमिटेशन टाकलेली आहे. 20,000ची 2,000 आणि हा सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा कोणता पक्ष तर ज्या पक्षाने 1% मत मिळवलेली आहेत मग ती स्टेट इलेक्शन असू द्या किंवा संसदेची असू द्या. ओके. म्हणजे आपलं आमदारकीची असू द्या किंवा खासदारकीची असू द्या कोणतेही इलेक्शन असू द्या तुम्हाला 1%च देता येणार. मग हा सुद्धा विचार करण्याचा मुद्दा होता. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने हल्लीच पक्ष स्थापन केला. आता पक्ष स्थापन केल्यानंतर त्याला आर्थिक गरज असणार पण त्याला एक व्यक्ती 2,000 देऊ शकते. आता समजा मला 10,000 रुपये त्या व्यक्तीला द्यायचे असतील तर मला काय करावं लागेल 5 लोकांना पकडावं लागेल. तू 2 दे तू 2 दे तू 2 दे तू 2 दे म्हणजे प्रत्येकाने 2,000 रुपये द्यायचे. आता 20,000च्या केसमध्ये सुद्धा तसाच किस्सा होत होता आणि आता सुद्धा तसाच किस्सा होतोय. म्हणजेच काय डिस्क्रिमिनेशन होत आहे. भेदभाव होत आहे. जो ऑलरेडी कार्यरत आहे जो ऑलरेडी मोठा पक्ष बनलेला आहे तर त्याला आर्थिक गरज जास्त नसणार आहे परंतु जो छोटा पक्ष आहे त्याला निश्चितच असेल. मग त्याच्या बाबतीत काय होत आहे अन्याय भेदभाव डिस्क्रिमिनेशन होत आहे असा हा ओव्हरऑल मुद्दा आहे. ठीक आहे. सो लक्षात घ्या पहिली मुद्दा कोणाला देऊ शकतं इलेक्ट्रॉल बॉन्ड्स कोणाला देऊ शकतं 1% वोट्स ज्या पक्षाने म्हणजे ते राज्यातले असू द्या नाहीतर केंद्रातले असू द्या निवडणुकीत मिळवलेले आहेत. आणि किती 2,000च्या वर द्यायचं असेल तर बॉन्ड्स मिळतील आणि 2,000 पर्यंत कॅश त्याला देता येईल.
ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही मुद्दे तुमच्या आय होप लक्षात आलेले असतील. निवडणूक रोखे योजना जी आहे त्याच्याशी संदर्भात आपण इथे चर्चा करत आहोत. बघा की कसं कसं म्हणजे ऑलमोस्ट दर तीन चार महिन्यामध्ये हा मुद्दा सतत चर्चेत आहे आणि आता सुप्रीम कोर्टाचे जज बसल्यामुळे तो चर्चा खरोखर काय म्हणतात त्याला कळीचा मुद्दा बनलाय. आता हे जे रोखे द्यायचे आहेत म्हणजे कोणती बँक देणार, तर फक्त SBI. कितीही कंटाळा आला या बँकेत जाऊन काम करण्याचा, पैसे भरण्याचा, तरी आपल्याकडे ऑप्शन नाहीये. SBI इज द ओनली बँक याच बँकेमध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता समजा तुमच्यापैकी कोणी एखाद्याने 50,000 रुपये दिले तर त्याचं नाव आहे का, नाही. इथे दोनच गोष्टी आहे, ते तुम्हाला दिसत नसेल, ब्लर झालेला आहे. डेट ऑफ इश्यू म्हणजे ज्या दिवशी तुम्ही देणार त्याची डेट आणि अमाऊंट, म्हणजे समजा तुम्ही 50 दिलेत तर बघा आपण इथे फक्त 50,000 लिहूया. ओके, आणि आज काय डेट आहे, तर बाबा आज आहे 15 तारीख, तर ह्या 15 तारखेला इथे देण्यात आले. येस, मुद्दे लक्षात आले. आणि कोणत्या बँके थ्रू दिल्या जाणार, तर फक्त SBI बँके थ्रू दिल्या जाणार. हे दोन मुद्दे लक्षात आले. देणाऱ्याचं नाव ह्या रोख्यावरती नाही. ओके, दुसरी फक्त अमाऊंट आहे. आता ती व्यक्ती बँकेत जाणार SBI मध्ये, मला XYZ या पक्षासाठी 50,000 रुपये द्यायचे आहेत. ती तिथे 50,000 सबमिट करणार, कॅश भरणार, ते इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळणार, तो जाऊन त्या राजकीय पक्षाला देणार, राजकीय पक्ष बँकेत जाणार, ते कॅश घेणार. दॅट्स इट. आणि हा जो पैसा आहे हा कुठे जमा होतो, तर हा होतो PM फंड मध्ये. म्हणजे PM केअर आणि PM रिलीफ फंड असे दोन फंड आहेत. बघा काय आहे, PM रिलीफ फंड, तुम्ही ऐकलं असेल त्याचं नाव. PM रिलीफ फंड हा कधी झाला होता, बघा ज्या वेळेस आपल्या अखंड भारताची फाळणी झाली होती त्यावेळेस म्हणजे जी काही सिच्युएशन होती, गदर पिक्चर पाहिलाय का, ओके, तर ती अतिशय कठीण होती. मग त्यावेळेस PM रिलीफ फंडाची तयारी करण्यात आली. म्हणजे सामान्य जनतेकडून पैसा घेऊन देशाच्या सामाजिक कार्यामध्ये लावायचा असेल तर हा जो फंड आहे हा कुठे आहे, इन्कम टॅक्सच्या ऍक्ट अंतर्गत जमा होतो. कुठे तयार होतो, इन्कम टॅक्सच्या अंतर्गत. हा संविधानाने किंवा कोणत्याही पीएमने तयार केलेला नाही. PM रिलीफ फंड असं फक्त त्याला नाव दिलेलं आहे. आणि तुम्ही जे पैसे जमा करता, आपण जे कधी पैसे दिले तर ते या फंड मध्ये जातात आणि हे कोणाच्या अंडर आहे, तर डायरेक्टली इन्कम टॅक्सच्या ATG अंतर्गत आहेत. कुठे आहेत, इन्कम टॅक्सच्या ATG अंतर्गत. बघा मी एवढ्या स्लोली जाते कारण की प्रत्येक मुद्दा तुम्हाला प्रॉपरली क्लिअर झाला पाहिजे, तो तुम्हाला प्रॉपरली लक्षात राहिला पाहिजे. कुठे जातो, कोण डेव्हलप करतंय, कोणाद्वारे डेव्हलप केला जात आहे. ओके, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता हे सगळे चर्चेतले मुद्दे झालेले आहेत. ओके, आता हे नेमके निवडणूक रोखे काम कसं करतात, म्हणजे काय आहेत, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं मूल्य काय आहे, कधी येतं काय नाही, हे सगळं आता इथे जाणून घेऊया. तर बघा हे इंग्लिश मधली जरी इमेज असली तरी मी तुम्हाला आता जे एक्सप्लेन करणार आहे ते आपल्या मराठीतच असणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा, ह्याचं स्वरूप काय आहे लक्षात येते. बघा, इट इज अ बेरर इन्स्ट्रुमेंट इन द नेचर ऑफ प्रॉमिसरी नोट. तुम्हाला प्रॉमिसरी नोट म्हणजे काय माहितीये का, प्रॉमिसरी नोट आपण हे केलेलं आहे. आता बघा माझ्याकडे इथे एक नोट आहे. ओके, 500ची नोट आहे, आय होप दिसत असेल. बघा ह्याच्यावरती काय दिलेलं आहे, मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन देता हूं, शक्तिकांत दास गव्हर्नर. म्हणजे काय, जर हे 500 रुपये मी दुकानदाराला दिले तर ह्या 500 रुपयाचं मूल्य असेल एवढे वस्तू किंवा पैसे मी घेऊ शकते. आता 100च्या मी 5 नोटा घेईन, किंवा 200च्या 2, 50च्या 2 अशा प्रकारे मी घेईन, किंवा 500 रुपयाच्या मी वस्तू घेईन आणि त्याचं मूल्य ते असणार आहे. म्हणजे हे काय आहे, इट इज अ काइंड ऑफ प्रॉमिसरी नोट. वाय इट इज अ काइंड ऑफ प्रॉमिसरी नोट, कारण की हे ज्या वेळेस पक्षाला तुम्ही देणार आणि तो पक्षाचा एखादा माणूस तो बँकेत जाणार आणि त्याला 500 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच काय, इंटरेस्ट फ्री बँकिंग इन्स्ट्रुमेंट, याच्यावर कोणत्याही प्रकारचा व्याज मिळणार नाही. ओके, बघा नॉर्मली रोखे असे असतात की त्याच्यावर व्याज मिळत असतं, बट इलेक्ट्रोल बॉन्ड्स हे असे आहेत जे व्याजरहित आहेत. बघा आपली परीक्षाभिमुख सगळे मुद्दे चालले आहेत, आय होप तुम्हाला लक्षात येईल. ओके, आता हे बॉन्ड्स कोण खरेदी करू शकतं, पहिली गोष्ट म्हणजे ती भारतीय व्यक्ती असली पाहिजे किंवा भारतीय कंपनी असली पाहिजे. आता बघा, बॉडी इनकॉर्पोरेटेड इन इंडिया, बरोबर. आता कुठच्याही कंपनीला देता येणार आहे का, जी भारतातली आहे, जी भारतीय कंपनी आहे तीच. ओके, किती देता येणार,
किती देता येणार, त्यालाही लिमिट असेल ना. जसं व्यक्तीला 2,000चं आहे कॅशचं, त्याच प्रकारे कंपनीला त्यांनी काय केलंय 7.5% ऑफ नेट, कंपनीच्या नेट प्रॉफिटच्या 7.5% किंवा ग्रॉस प्रॉफिटच्या 10%. काय आहे, ग्रॉस प्रॉफिटच्या 10% किंवा 7.5%. ओके. त्याच्यानंतर कोण करू शकतंय, ज्यांनी केवायसीचे नॉर्म्स फुलफिल केलेले आहेत, ऑब्व्हियसली म्हणजे पॅन आधार सगळं डिटेक्ट केलेलं आहे. बाय मेकिंग पेमेंट फ्रॉम बँक अकाउंट, म्हणजे एखादी व्यक्ती जाऊन तिथे कॅश पण भरू शकते किंवा बँक अकाउंट मधून ट्रान्सफर पण करू शकते. बरोबर आहे. बघा आता मीडियामध्ये जी चर्चा आहे किंवा असा एक जो स्कूल आहे की हे नेमकं कोणासाठी आहे, असा एक जो स्कूल आहे ना, त्यांचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की ह्याच्यामुळे काय होत आहे, ट्रान्सपरन्सी लॅक होत आहे. तर ट्रान्सपरन्सी लॅक का बरं होत आहे? ओके. पहिली गोष्ट म्हणजे आता बघा अनॉनिमस सेंडर म्हणजे कोण पैसे देते त्याचं नाव बॉन्डवर नाहीये, परंतु बँकेमध्ये कॅमेरे असतात ना. आता एसबीआयच्या XYZ ह्या शाखेतून एवढे पैसे आले, समजा महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या शाखेतून एवढे पैसे आले, मग कधी कधी आले, तो बॉन्ड खरेदी करतानाची डेट आणि टाइम असणार, मग ते लोक कळणार ना. इट इज व्हेरी इझी, इजंट इट? इट इज व्हेरी इझी थिंग. सो हा जो मुद्दा आहे हा ट्रान्सपरन्सीशी रिलेटेड एक आलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जी ब्लॅक मनी आहे ती इथे वाईट होणार आहे, कारण की पैसे भरताना तुम्ही बँकेत कॅश भरू शकताय. असं नाही केलंय की फक्त बँक टू बँक ट्रान्सफर आहे, तुम्ही बँकेत जाऊन कॅश भरू शकता. सो ब्लॅकचं वाईट करण्याचा एक प्रकार आहे, असं एक चर्चा आहे. ओके. त्याच्यानंतरची महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की याची व्हॅल्यू कशी असणार आहे. आता आपण बघितलं की जसं 2,000 रुपये कॅश, त्याच प्रकारे इश्यूड परचेज मल्टिपल्स ऑफ 1,000, 10,000, 1 लाख, 10 लाख और 1 करोड. ओके. म्हणजे ह्याच पट्टीत तुम्ही पैसे देणार. मल्टिपल्स जे आहेत ते 1,000, 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 करोड याच पट्टीत तुम्ही पैसे देऊ शकता. बरोबर आहे. आणि हे सगळीकडे आहे का? नाही. फ्रॉम द स्पेसिफाईड ब्रांचेस ऑफ द स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे एसबीआयच्या पण सर्व ब्रांचेसला नाही, काही स्पेसिफिक ब्रांचेस असणार आहेत, फक्त त्यांनाच तुम्ही करू शकणार आहात. ओके. हा एक महत्वाचा मुद्दा. आता इथं लाईफ स्पॅन किती असणार आहे, म्हणजे आता आज तुम्ही रोखे घेतले, बरोबर आहे, मग किती दिवस, जसं जे रोखे असतात, जे बॉन्ड्स असतात ते खूप लॉंग टर्म्स असतात, असू शकतात, ते व्याजासकट आपल्याला मिळत असतात, परंतु हे व्याजासकट आहेत का? नाही, हे व्याजरहित आहेत. ह्याचं लाईफ स्पॅन आहे ना फक्त 15 डेज. बघा, शेल्फ लाईफ ओनली 15 डेज. ओके. म्हणजे आज जर का पैसे दिलेले आहेत तर 15 दिवसाच्या आत ते एनकॅश करावे लागणार आहेत. ओके. कॅन बी यूज फॉर मेकिंग डोनेशन ओनली टू दी पॉलिटिकल पार्टीज रजिस्टर्ड US 21A ऑफ दी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, लोकप्रतिनिधी कायदा जो आहे त्याच्यातला हा जो मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा आहे. बघा, मी जे मुद्दे तुमच्या बरोबर आता चर्चा केलेली आहे, बघा जे जे मुद्दे स्टार करते ना बाळांनो, इथे प्रश्न करताना जास्तीत जास्त प्रश्नकर्त्याचा माइंड फोकस होतं. ठीक आहे. आणि पिरियड ऑफ परचेस म्हणजे आता कधीही तुम्ही परचेस करू शकता का? नाही. हे वर्षातून फक्त 4 वेळा अवेलेबल आहेत, जानेवारी, एप्रिल, जून, ऑक्टोबर. बघा, इच 10 डेज, जून नाही, जुलै फक्त. आणि ह्या महिन्यांमध्ये पण फक्त 10 दिवस. आणि ज्या वेळेस लोकसभेचे इलेक्शन्स असतील त्यावेळेस ते 30 दिवसासाठी ओपन असतात. इलेक्शनसाठी 30 दिवस, इलेक्शनच्या पिरियडच्या मध्ये 30 दिवसासाठी ओपन आहे, परंतु रेस्ट ऑफ द टाइम ते जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये 10 दिवसांसाठी ती लाईफ स्टाईल ओपन होणार आहे. आणि त्याच्यानंतर 15 दिवस त्याचा लाईफ स्पॅन असणार, शेल्फ लाईफ त्याला असं म्हटलं जातं. ओके. हा सगळा जो होता म्हणजे हे सगळं स्वरूप आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचं, हे सगळं स्वरूप आहे. आता आपण ह्याचे बेनिफिट्स बघूया, म्हणजे नेमकं काय आहे. बघा, आता बेनिफिट्स बघतानाच आपल्याला काय होणार आहे, त्याचे डिमेरिट्स पण लक्षात येणार. आपण पहिले मुद्दे तर बघितले, हे डिस्क्रिमिनेशन होत आहे छोट्या राजकीय पक्षांवर किंवा नव्या राजकीय पक्षांवरती, ज्यांनी 1% पण नाही, हल्लीच पार्टी उभी केलेली आहे त्यांच्यावरती. त्याच्यानंतर जो डोनर आहे त्याची ओळख तशी अनोळखी राहत नाहीये, ओळख अनोळखी राहत नाही, कारण इट इज व्हेरी इझी. ज्या राज्यातून किंवा ज्या भागातून खूप पैसा आला आहे तो तिकडेच काम करेल ना, बरोबर आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या राजकीय पक्षाला पैसा मिळालेला नाही तो काय करेल, शोध लावेल. ओ, PYQ ला एवढे मिळालेत का, ओके, मग तो त्या सेंटरकडे जाईल.
चल त्याला तू दिलेस ना 5 लाख, मला निदान 1 लाख तर दे. ओके, म्हणजे इच्छा नसताना सुद्धा एक प्रकारच्या पॉलिटिशियन्सने ते द्यावं लागणार आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता आपण अजून बघूया की सरकारने ही स्कीमचे बेनिफिट्स काय सांगितलेले आहे. सरकार ओके विल ब्रिंग सबस्टॅन्शियल ट्रान्सपरन्सी इन पॉलिटिकल डोनेशन अगेन्स्ट द प्रेझेंट सिस्टम कंट्रीब्युशन इन इलेक्शन फंडिंग मेकॅनिझम. ओके, सो त्यांना असं वाटतंय, दे आर एक्सपेक्टिंग की बाबा याच्याने खरं तर ट्रान्सपरन्सी येईल. त्यांचा उद्देश चांगला आहे, पण लूप होल सगळ्यात पहिला आहे की जर जिथे पैशाची गोष्ट येते तिथे लूप होल्स पहिले येत असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कीप द मेंटेन द ट्रान्सपरन्सी. ओके, नेक्स्ट पॉइंट, नॉन डिस्क्लोजर ऑफ रेसिपिएंट्स will ensure people are free to donate to any political party of their choice. बरोबर, म्हणजे मला ज्या पक्षाला हवंय मी त्याला देऊ शकते, हे बरोबर आहे. ठीक आहे, पण माझी ओळख अबाधित राहणार आहे का? खूप सोपं आहे. समजा एखाद्या ब्रांच मधून खूप सारा पैसा गेला तर जो डोनर आहे त्याची ओळख काढणं ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. इट इज व्हेरी इझी. वी आर सो मच टेक्नो सावी पीपल, राईट? सो it is not that a big deal. Okay, that will reinforce the idea of moving away from cash system towards a clean money which check system could not achieve. Okay, it is not possible. Actually मगाशी मी जे तुम्हाला काउंटर आर्ग्युमेंट केलं तेच आहे. इट इज अ वे टू कन्वर्ट ब्लॅक मनी टू व्हाईट मनी. म्हणजे मीडिया जे आक्षेप घेत आहे किंवा आत्ताचं जे सुप्रीम कोर्टाचं बेंच हे करतंय ते ह्याच्यावरच आहे बाळांनो. सरकारने असं सांगितलंय, पण खरंच ते होतंय का? कॅशवर कंट्रोल येतोय का? पण नेमकी देणारा जो कॅश आहे, कॅश देणारा जो व्यक्ती आहे तो खरंच देतोय, तोच देतो की त्याच्या वतीने दुसरा कोणी आणून देतोय? सगळेच मुद्दे चर्चेचे इम्पॉर्टंट आहेत, बरोबर आहे. नेक्स्ट बघा, हाऊ मच फंडिंग कम्स, व्हॉट काइंड ऑफ फंडिंग इट इज, द सोर्स ऑफ फंडिंग अँड वेअर इट विल बी स्पेंड विल बी नोन क्लिअरली. एक्झॅक्टली, आम्ही तेच सांगतोय. हे काय की कुठून पैसा येतोय, काय येतोय हे शोधून काढणं मोठी गोष्ट नाहीये, ते शोधता येणार आहे. आणि 15 days बिटवीन बाईंग अँड सेलिंग विल एन्श्योर दे डोंट टर्न इन टू पॅरलर इकॉनॉमी. बरोबर, म्हणजे काय झालं, समजा जसं मी तुम्हाला सांगितलं काही जे बॉन्ड्स असतात हे लॉंग ड्युरेशनचे असतात. ओके, आता हे लॉंग ह्याच्यामध्ये नाही जाणार, म्हणजे लॉंग नाहीये, त्यामुळे काय होणार आहे, पॅरलर इकॉनॉमी रन नाही होणार. लोक इन्व्हेस्ट करून ठेवणार नाहीत. 15 दिवसच आहे, टाकलं, काढून घेतलं, संपला विषय. ओके, म्हणजे लोकांनी नाही, त्यांनी दान केले ना, शेवटी काय केलेलं आहे, दान केलेलं आहे. त्यामुळे तिथे पॅरलर इकॉनॉमी रन होण्याची जी शक्यता आहे, म्हणजे समांतर अर्थव्यवस्था जी रन होते ती इथे होणार नाही, असं सरकारने केलेलं आर्ग्युमेंट आहे. हे त्याचं एक डिमेरिट आहे जे आपण आता डिस्कस केलेलं आहे. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस ही स्कीम आली तर नेमकं कोणकोणत्या कायद्यांमध्ये बदल झाला बघा. ओके, हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि हा येण्याची शक्यता दाट आहे. बघा, छोटे छोटे क्वेश्चन्स आपण खूप कव्हर केले थ्रू आउट. म्हणजे कोणाला करू शकतो, कुठच्या बँके थ्रू करू शकतो, कधी करू शकतो, शेल्फ लाईफ काय आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बघितले किती मिनिमम अमाऊंट तुम्ही टाकू शकता. पण एवढी मोठी स्कीम करत असताना कोणकोणत्या कायद्यात झालं, जसं आपण मगाशी बघितलं लोकप्रतिनिधी कायद्यातला 29 US 29A मध्ये चेंज करण्यात आला. त्याच प्रकारे बघा, लक्षात घ्या, पहिलाच ऍक्ट आपण इथे पाहिलेला आहे, या ऍक्ट मध्ये चेंज झालाय. त्याच्यानंतर कंपनीज ऍक्ट 2023. का बरं? कारण 7.5% ऑफ नेट प्रॉफिट अँड 10% ऑफ ग्रॉस प्रॉफिट. ओके, एवढंच करू शकतो. इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. कसा काय त्याच्यामध्ये बदल झालाय? कारण की येणारा जो फंडिंग आहे ते कुठे जाणार आहे, PM रिलीफ फंड, बरोबर आहे. आणि फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट FCRA 2010 याच्यामध्ये काय होणार आहे, या 4 कायद्यामध्ये बदल केल्यानंतर ही स्कीम आलेली आहे. हा आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी किंवा मुख्य परीक्षा किंवा इव्हन UPSCच्या पूर्व परीक्षेमध्ये विचारण्यात येणारा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा, लक्षात घ्या, हे 4ही ऍक्ट तुम्हाला माहिती पाहिजे किंवा तुम्ही आता व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच तुमच्या तो लक्षातही राहिलेला असेल. ठीक आहे, खूप सारे क्वेश्चन्स, खूप सारे गोष्टी आपण इथे कव्हर करून घेतलेल्या आहेत. येस, चलो, हा मुद्दा इलेक्ट्रॉल बॉन्डचा जो मुद्दा होता तो मी साध्या सरळ सोप्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शन मध्ये बघा, तुम्हाला हे दिलेलं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करा. छोटे छोटे कन्सेप्च्युअल कोर्सेस मी तिथे लॉन्च करते आहे. आता आपण 6वीच्या नागरिकशास्त्राचा आणि 7वीच्या नागरिकशास्त्राचा कोर्स इथे लॉन्च केलेला आहे, तो बघा. कारण की आता अभ्यास
त्याची लेवल ही नेक्स्ट जनरेशन आहे. सो आता नेक्स्ट जनरेशन लेवलने आपल्याला पोहोचायला पाहिजे. आयोग पुढे आहे, आयोगाला बीट नाही करू शकत आहोत, पण ऍटलिस्ट त्या मार्गाने जाऊ तर शकतोय. सो तुम्ही पळा, सोबत आम्ही आहोतच. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू.